नमस्कार. गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण गाजर रसमलाई तयार करणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. इथे मध्यम आकाराचे लाल भडक असे गाजर घेतलेले आहेत. जास्तही जाड गाजर घेऊ नका. आता या गाजरची आपण साल काढून घेऊया. सर्व गाजरची मी साल काढून घेणार आहे. गाजरची साल काढल्यानंतर आपण हे गाजर स्वच्छ करून गाजरचा असलेला वरचा भाग सुरीच्या मदतीने काढून टाकूया. आणि गाजरचे बारीक बारीक असे तुकडे करून घेणार आहोत. मी सर्व गाजरचे तुकडे करून घेतलेले आहेत. आता हे तयार केलेले तुकडे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आपण रसमलाई तयार करत आहोत. त्यासाठी मी इथं 50 ग्रॅम पनीर घेतलेला आहे. या पनीरचे तुकडे देखील आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आणि यामध्येच 2 चमचे साखर, गाजर गोड असतात त्यामुळे 2 चमचे साखर टाकून घेतलेली आहे आणि मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घेऊया. आपलं गाजराचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे आपण एका पॅनमध्ये काढून घेणार आहोत. गाजराचं मिश्रण पॅनमध्ये काढल्यानंतर त्यातलाच 1 चमचा मिश्रण मी बाजूला काढणार आहे. अर्धी वाटी रवा, 2 चमचे मिल्क पावडर, पाव चमचा विलायची पावडर, 1 चमचा साजूक तूप टाकून आपण हे सुरुवातीला सर्व एकजीव करून घेऊया. मी पॅन गॅसवर ठेवलेला नाही आहे. सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण हा पॅन गॅसवर ठेवून घेणार आहोत. पॅन मी गॅसवर ठेवल्यानंतर मीडियम फ्लेमवर पॅनमध्ये आपण मिश्रणामध्ये 1 कप दूध टाकून घेऊया आणि एकसारखं हलवत आपण हे मिश्रण घट्ट गोळा होईपर्यंत परतून घेणार आहोत. आपल्या मिश्रणाने पॅन सोडायला सुरुवात केलेली आहे. छान असं घट्ट झालेलं आहे. एक 5 मिनटं मी हे मिश्रण परतल्यानंतर ह्याच्यावर आपण झाकण ठेवून घेऊया. रवा थोडा आपला वाफेवर शिजला गेला पाहिजे. त्यामुळे मी 2 मिनिटासाठी झाकण ठेवलेलं आहे. 2 मिनिटानंतर आपण हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे थंड करून घेणार आहोत. थंड झाल्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे असे बॉल्स तयार करून घेऊया किंवा छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. एकसारखे असे गोळे तयार होण्यासाठी आपण इथे एक चमचा घेऊन चमच्याच्या मदतीने आपण हे बॉल्स तयार केलेले आहेत. अशाच पद्धतीने मी सर्व बॉल्स तयार करून घेतलेले आहेत. आता एक चाळण घेऊन आपण हे चाळणीमध्ये सर्व छोटे छोटे केलेले गोळे काढून घेऊया.
आणि स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. पाण्याला उकळी आली की आपण ही चाळण स्टीमरवर ठेवून त्याच्यावर झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे. आपण रसमलाईसाठी दूध तयार करत आहोत. त्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. आता ह्या दुधाला आपण छान अशी उकळी काढून घेणार आहोत आणि हे दूध थोडंसं आटलं गेलं पाहिजे. दुधाला उकळी आल्यानंतर मी ह्याच्यामध्ये पाववाटी साखर टाकून घेतलेली आहे. त्यामध्ये पाव चमचा विलायची पावडर, काजू बदामचे काही तुकडे आणि जो आपण 1 चमचा गाजराचं मिश्रण बाजूला काढून ठेवलेलं होतं ते आपण दुधात टाकून घेऊया, जेणेकरून दुधाला थोडासा असा रसमलाईचा फ्लेवर आणि दुधाला घट्टपणा येईल. आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. मिक्स झाल्यानंतर एक 5 मिनटं मी हे दूध उकळून घेणार आहे. आपलं दूध उकळत आहे. हळूहळू दुधाला कलर यायला सुरुवात झालेली आहे. आपले 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आता गॅसची फ्लेम बंद करून आपण हे स्टीमरची चाळण काढून घेऊया. त्यातली पूर्णपणे वाफ गेली की आपण हे बॉल्स, आपलं दूध देखील घट्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण हे बॉल्स टाकून घेऊया. हे गरम गरमच असताना मी हे टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून छान असं दूध त्याच्यामध्ये शोषलं जाईल. आणि एक 2 ते 3 मिनटं याला मी एक दणकून उकळी काढणार आहे, जेणेकरून रसमलाईमध्ये दूध आतपर्यंत छान असं जाऊन ही रसमलाई एकदम सॉफ्ट अशी तयार होईल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मस्त अशी एक दणकून उकळी आली की आपण गॅसची फ्लेम बंद करूया. तुम्ही बघू शकता आत्ता दूध आपलं रसमलाईमध्ये किती आहे. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर एक 10 मिनिटासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं रसमलाई तयार झालेली आहे. दूध आपलं कमी झालेलं आहे. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून थंडगार करणार आहोत आणि त्यानंतर आपण सर्व करूया.